नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी पवन खारडे तुमचं रेशीम शेती या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहे. आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की अळ्याचा पहिला मोल्ट उठल्यानंतर अळ्याची साईज काय असते, अळ्याला पेसिंग किती द्यावं लागते व मोल्ट पास कसा करायचा व मोल्ट पास केल्यानंतर अळ्याला कोणती पावडर मारावी लागते व पाला कशा पद्धतीमध्ये द्यावा लागतो. चला तर आपण या व्हिडिओमध्ये पाहूया अळ्याची प्रोसेस. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण बघू शकतो की आपण कशा पद्धतीने यांना पेशिंग दिलेली आहे. आपल्या अशा प्रकारे मोल्ट पास झालेला आहे, 100% मोल्ट पास झालेला आहे. तुम्ही बघू शकता एकदम सुटसुटीत पद्धतीमध्ये आपण यांना पेशिंग दिलेली आहे. तरी आता आपण यांना पाला आणलेला आहे शेतामधून. आता आपण यांना सरसकट पाला टाकणार आहोत. बघू शकता अशा पद्धतीमध्ये आपण यांना पाला देणार, कारण चिरून पाला टाकायला खूप टाईम लागतो आणि चिरून टाकलेला पाला जास्त लवकर सुकतो. त्यामुळे आपण अशा पद्धतीमध्ये देखील पाला देऊ शकतो. तुम्ही चिरून टाकायचं तर चिरूनसुद्धा टाकू शकता, कारण चिरून टाकल्यामुळे टाईम जातो आणि पाला सुकतो. अशा पद्धतीत जर आपण पाला दिला तर पाला जास्त वेळ सुकत नाही आणि त्यांना पेसिंग द्यायला किंवा किलरिंग करायला आपल्याला मदत होते, जेणेकरून ह्या आपण फांद्या उचलून घेतल्यानंतर लगेच किलरिंग होते. चला तर आता आपला एक ट्रेला पाला टाकायचा झाला आहे. तरी आपण बघूया 2 मिनटामध्ये अळ्या किती वरी चढत आहेत पाला खाण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता किती अळ्याची संख्या वरी येंगली आहे पाला खाण्यासाठी. कारण काही लोक म्हणतात की लहान अळ्याला चिरून पाला टाकला तर खाता येतो, पण आपण असा पाला टाकला तरी पण चालतो, कारण लवकर पाला टाकायचा. तर बघू शकता आपण किती अळ्या येंगल्या आहे. आपण यांना पेशिंग पण 10 ट्रे दिलेले आहेत 250. तर भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. अळ्याला पेशिंग कशी द्यायची अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.